बघू शकता फ्रेंड्स, मी जे धिरडे तुमच्याशी शेअर केलेले ना, ते असे मस्तपैकी बनलेले आहे. आणि हे असं काळपट, मला असे जास्त कुरकुरीत असलेले आवडतात, त्यातला कच्चापणा जाणवत नाही, म्हणून मी अशा थोडे कुरकुरीतच बनवून घेते. आणि इतके जास्त हेल्दी, ओट्स पावडर आहे त्यामध्ये, बेसन आहे म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ, आणि त्याचबरोबर रागी तर किती हेल्दी असतं तेही टाकलेलं आहे. आणि मी अगदी चमचाभर त्यामध्ये ना मक्याचं पीठही घातलेलं, कारण माझ्याजवळ अवेलेबल होतं. पाहिजे तर बारीक रवा आहे ना थोडासा भाजून 2 चमचे ॲड करू शकतात त्यात तुम्ही. आणि तांदळाचं पीठही थोडं टाकू शकता मिश्र पिठाचं, आणि इतकं चविष्टही लागतं ना, मुलं हे खूप छान गपचूप खातं. आणि मला बाहेरचं काही कामानिमित्त जायचं असले ना, मी असे 2-3 ओट्सचे असे ना धिरडे बनवून घेते आणि बसमध्ये किंवा ऑटोमध्ये मुलांना खायला घालते. ते खातात आवडीने. बाहेरच्या जेवणापेक्षा हे खूपच चांगलं, घरचं क्लीन हेल्दी असतं. हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा. मला तर खूप